जे गुणघनाचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची. आता ही माया काय काय करते ते मायेचा सगळा विस्तार त्यांनी सांगितलाय की मायारूपी ही नदी, या नदीचे दोन तीर कोणते, एक प्रवृत्ती धर्म आणि एक निवृत्ती धर्म, असे दोन तीर आहेत. आणि या प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्माच्या तीरामध्ये पुन्हा ही काय करते तर गुणघनाचे वृष्टी भरे. गुणरूपी सत्वरज तम हे जे गुण आहेत हेच घन, घन म्हणजे मेघ, यांच्याद्वारा त्रिगुणरूपी मेघाच्या सारख्या वर्षावामुळं, या तिघांचा वर्षाव केल्यामुळं भरली मोहाचेनी महापुरे. त्यामुळं काय होतं, या गुणांचा सगळा वर्षाव होतो आणि त्यामुळं महापुरं भरतात. कशाचे? मोहाची. म्हणजे मनुष्याला जे मोह होतो तो मनुष्याला प्रपंचातल्या सगळ्या वस्तूचा जो मोह होतो याला कारणीभूत काय आहे तर हे तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणून या तिघांच्या सारख्या वृष्टीमुळं या तिघांचा सारखा वर्षा होतो. म्हणजे सारखे हे तिघ, म्हणजे प्रत्येक वस्तूतलं कुठला ना कुठला गुण आपल्याला खुणावत असतो प्रत्येक माणसाला. तर मी त्या दिवशी पण दृष्टांत दिला की कुठल्याही वस्तू, या संपूर्ण जगत जे आहे या जगातला अशी कोणती वस्तू नाही आहे जी वस्तू त्रिगुणातीत आहे. त्रिगुणातीत फक्त परब्रह्म परमात्मा आहे. बाकी सगळं म्हणजे अगदी वेद सुद्धा. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की त्रैगुण्य विषयो वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. की वेद किती, कशा, काय वेदांचा विषय काय, वेदाचा सुद्धा विषय त्रैगुण्यच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे वेदाचा विषय सुद्धा त्रैगुण्य आहे. आणि तुम्हाला काय करायचं, निस्त्रैगुण्य व्हायचे, त्रिगुणाच्या पलीकडे जायचे. कारण का, वेद जे काही सांगेल ते सगळ्या, कुठली वस्तू सांगितली वेदानं, एक ब्रह्म जर सोडलं तर ब्रह्म हे असं आहे की ते त्रिगुणातीत आहे. बाकी सगळे विषय जे आहेत वेदामध्ये आलेले, कर्मकांड, उपासनाकांड, हे द्वैताच्या आश्रयाने चालणारे. कर्मकांड आणि उपासनाकांड हे द्वैताशिवाय हे चालूच शकत नाहीत. मी अद्वैताची स्थिती आहे असं म्हटलं, मी अद्वैत आहे, अद्वैताची स्थिती जर स्वीकारली तर कर्मकांड चालतच नाही. कारण कर्मकांडाचा अधिकारी आणि वेदांताचा अधिकारी हे दोन्ही भिन्न आहेत. दोन्ही शास्त्रामध्ये मोठं वैलक्षण्य आहे. कर्म आणि ब्रह्म हे दोन गोष्टी ज्या आहेत ह्या वेदांच्या द्वारा कळणाऱ्या आहेत, हे लक्षात ठेवा. कर्म आणि ब्रह्म, किंवा कर्माला धर्म म्हणून, धर्म आणि ब्रह्म ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते वेदाशिवाय कळत नाहीत. धर्माचं खरं स्वरूप वेदाशिवाय कळत नाही. मला पटत नाही हे काही उत्तर नाही आहे. हल्ली लोक म्हणतात ना की असं कोणी काही केलं असेल तर असं झालं असेल, असं आम्हाला पटत नाही. म्हणून बरेच लोक आता काय करायला लागलेत की आधुनिक जे शिकलेले तथाकथित विद्वान, त्यांना धर्माचं नीट ज्ञान नाही आहे, दोन चार संस्कृत काहीतरी शिकलेलं असतं आणि मग ते एक म्हणतात की रामायणामध्ये उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, हे प्रक्षिप्त, हे सगळी प्रक्षिप्त कल्पना कुठून आली? त्या लोकांना त्याचं समन्वय करता येत, किंवा त्या रामानं सीतेचा त्याग केला, हे खरं आहे, हे खरं आहे हे त्यांना सहन होत नाही. कारण त्यांचा राम मर्यादा पुरुषोत्तम असताना तो सीतेचा त्याग केला तर मग त्याच्या मोठेपणाला कुठेतरी आजच्या परिभाषेमध्ये कुठेतरी धक्का लागेल. मग आता तो धक्का लागला म्हणून नाही म्हणून सांगायचं, किंवा धर्माचं स्वरूप सांगत असताना धर्माचं स्वरूप असं नाहीच आहे म्हणून सांगायचं. म्हणजे काय होतं की ते पुरी शंकराचार्य जे म्हणतात ते खरं आहे की आजच्या माणसाला, म्हणजे हिंदूंची तरी स्थिती अशी आहे, बाकीच्यांचं नाही सांगतात, पण हिंदूंची स्थिती अशी की त्यांना धर्म त्यांच्या मनासारखा लागतो. त्यांना जोपर्यंत पटतो तोपर्यंत ते धर्म आहे म्हणतात, आणि जिथं नाही नाही ते पटत नाही म्हणतात, हे धर्म असू शकत नाही म्हणतात. म्हणून आचार्यांना, म्हणजे ही सवय आपली इतकी जुनी आहे की आचार्यांनी सुद्धा गीतेत एका ठिकाणी असं लागलं की नाही यो यस्मे रोचते सहा तस्य धर्म, असं वाक्य लिहिलं. म्हणजे ज्याला जो आवडतं तो त्याचा धर्म नसतो. अर्जुनानं तर काय केलं, अर्जुन सुद्धा काय करायला लागलाय, स्वतःचा धर्म सोडून देऊन दुसऱ्याचा धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला सध्या त्यावेळेस श्रेयो भैक्षम मपी ह लोके म्हणतो तो, आहे की नाही. म्हणजे काय झालं की त्याला तो धर्म नको वाटायला लागला, मग तो सोडून देऊन त्याला जो आवडतो तो धर्म स्वीकारेल. पण असं नाही ना. मग धर्म आणि ब्रह्म हे दोन्ही कळतं वेदानं, पण त्या धर्माची स्थिती सुद्धा अशी आहे की ती त्रिगुणात्मक आहे. म्हणून त्रैगुण्य विषयो वेदा हा असं म्हटलंय, त्रिगुणात्मक विषय. तर या त्रिगुणांच्या द्वाराच हे संपूर्ण जगतामध्ये महामोह काय होतो, आकर्षण होतं ते त्रिगुणामुळेच होतं, तिरस्कार होतो तोही त्रिगुणामुळेच होतो, आणि उदासीनता जी येते, एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षणही नाही आणि तिरस्कारही नाही, द्वेषही नाही,
हे सुद्धा त्या त्रिगुणामुळेच होतं. म्हणजे जी कुठली भावना तुमच्यात तयार होईल, षड्रिपू ज्याला आपण म्हणून, क्रोध होईल वगैरे, हे सगळं असेल, हे सगळे त्रिगुणांचाच भाग आहे. कामेश, क्रोधेश, रजोगुण समुद्भव आहे की नाही. काम क्रोध कुठून उत्पन्न होतात? रजोगुणातून होतं. म्हणजे काही त्रिगुणाचं काम झालं आहे की. म्हणून आकर्षण असलं किंवा एखाद्याबद्दल प्रेम निर्माण झालं, एखादी आपली उपयोगाची वस्तू म्हणून त्याच्याबद्दल इष्टत्व बुद्धी निर्माण झाली, ती त्रिगुणांचे. म्हणून त्यांनी सांगितलं वेदो नारायण साक्षात. मग त्याचा याचा काय संबंध नाही? म्हणजे आपण वेदाला आपण अशी असं त्रिगुणात म्हणतो, म्हणजे नारायणाचा रूप आहे. मग काय झालं? म्हणजे गुण कशा आले त्याच्यात? सगुणात आणलं तर ब्रह्माच्या ठिकाणी, सगुण ब्रह्माच्या ठिकाणी गुण आलेच की. ब्रह्म जे आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे? नाही, वेदाला आपण असं म्हणू शकत नाही. काय त्रिगुण आहे पण असं का नाही म्हणू शकत? कारण ते नारायण रूपीच आहेत ना. मग नारायणात त्रिगुण नाहीत का? नारायण आपण या ब्रह्म याला अर्थाला वापरायचा नाही ना. सगुणता जिथं येईल तिथं त्रिगुणात्मकता आहेच आहे. नारायण जरी झालं तरी काय झालं, त्याला तो जर मायोपाधिक आहे तर त्याच्या ठिकाणी त्रिगुणता येणारच. तिघांच्या पलीकडलं ब्रह्मरूप आहे. निर्गुणता जी आहे ती तिघांच्या त्रिगुणात्मकच्या पलीकडली आहे. म्हणून वेदो नारायण साक्षात ही जी वाक्य आहे, याचाही अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. वेद आणि नारायण एक कसं असेल? त्याचा अर्थ तात्पर्य काय? त्याचं तात्पर्य हे आहे की वेदाची जी स्थिती आहे, म्हणजे ते लाक्षणिकच प्रयोग समजावा लागतो तुम्हाला. वेदो नारायण साक्षात म्हणजे तसंच जर, कारण वेद सुद्धा सर्वात सृष्टीत नारायणानंतर जर सर्वज्ञ कोण असेल तर तो वेद आहे. वेद हा सर्वज्ञ कल्प आहे. कारण वेद तसा विचार केला तर वेद अचेतन आहे. अचेतन आणि चेतन एक होतं का? मग वेदो नारायण साक्षात कसं होईल? याचा अर्थ एवढाच की नारायणाचा तो सर्वात जवळचं आज्ञा आहे म्हणून त्याला ते औपचारिक पण आहे. जसा औपचारिक म्हणजे कसं की जसं पीए सगळं काम करत असतो, म्हणून आपण पुष्कळ वेळ म्हणतो की ते त्यानं काम केलं म्हणजे ते फडणवीसानंच काम केल्यासारखं आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी काम केल्यासारखं आहे असं म्हणतो. राजा आणि प्रधान एकच समजून बोललं जातं की नाही, तर असतात का? तसंच येते वेदो नारायण साक्षात आणि औपचारिक आहे, लाक्षणिक प्रयोग येतो. तर वेद त्रिगुणात्मकच सांगतो. वेद दुसरं काय सांगणार? मी सांगितलं ना, वेदाचा सगळा विचार जर केला तर वेदाचा सर्वात जास्त भाग जो आहे तो कर्मकांडात आणि उपासना कांडात जातो. अत्यल्प भाग ज्ञानकांडात आहे. ज्ञानकांड जरी सांगायचं म्हटलं तरी त्याला या 3 गुणांचा आश्रय घेतल्याशिवाय सांगता येत नाही. ज्ञानकांड कोणाला सांगणार? वेदांताचा अधिकारी जो असेल त्याला सांगणार. वेदांताचा अधिकारी जो आहे तो त्रिगुणात्मिक आहे, पलीकडे गेलाय का? नाही गेलेला. तो कारण तो अधिकारी आहे ना, म्हणजे तो अविद्यावान आहे, पण तोही त्रिगुणात्मकच्या आतच आहे ना. त्यामुळे वेदही त्याला उपदेश ते त्रिगुणाच्या द्वाराच करेल. काल तुम्ही नव्हते, काल मी तेच सांगितलं की वस्तुस्थिती अशी आहे की त्रिगुणात्मक हा जो संपूर्ण संसार आहे याला तरुण जायचं तर त्रिगुणाच्या सहाय्यानेच जावं लागतं. जायचं आहे पलीकडे तुम्हाला तिन्ही गुणांचे, पण त्रिगुणी गुण सोडून नाही जाता येत तुम्हाला, हे लक्षात घ्या. जसं कुलपाची चावी जी लावते तीच उघडते, तसंही ते तुम्हाला हीच चावी त्रिगुणात चावी तुम्हाला संसारातही बुडवते आणि याच चावीचा नीट उपयोग जर केला तर ती तुम्हाला तरुण देते. हिचा जर वापर नाही केला तर. पण याचा अर्थ तिचा तो दोष नाही असं म्हणता येत नाही ना. एखादी वस्तू काही औषधी असली म्हणून ती संपूर्ण औषध निर्दोष याचा अर्थ होत नाही. जसं बचवा नाग वगैरे जे विषासारख्या बचनाक जे आहे ते विषाचं आहे ना, ते विषच आहे, पण ते तुमच्या ह्याच्यात घेतात. त्रिभुवन कीर्तीमध्ये असतं, ते त्रिभुवन कीर्तीमध्ये असतं ते ज्वराला का बोलायला ज्वर घालवतं, पण याचा अर्थ असा नाही की ते विष नाही आहे की नाही. म्हणजे हे त्रिगुण तसे आहेत, त्या बच्चनाकासारखेच आहेत, बच्चनाकासारखेच आहेत की त्याचा योग्य मात्रेत जर वापर केला तर त्रिगुण तुम्हाला कामाला येते. त्यांच्या मात्रा कमी जास्त जर झाल्या तर ते महापूरच आहे. म्हणून त्याने सांगितलं की भरली मोहाचे नाही महापूर आहे. यांच्या वृष्टीमुळं, त्रिगुणांच्या वृष्टीमुळं
मोहाची महापुरं भरली आणि घेऊनही जात नगरे यमनियमांची. आणि त्याच्यामध्ये होतं काय, यमनियमाचे नगर वाहून जातात. काय वाहून जातात, यमनियम दोन्ही वाहून जातात. यमही राहत नाही, नियमही राहत नाही. यमान सेवेत सततम तदैव नियमानपी असं जे वाक्य आहे की यम आणि नियम हे गोष्टी ज्या आहेत, म्हणजे 5 यम आहेत काय जे आहेत ते, आहे की नाही, सत्य अहिंसा क्रोध, हे सगळं या त्रिगुणांच्या महापुरामध्ये वाया जातं, वाहून जातं म्हणाले. म्हणजे द्वैताची भ्रांती एकदा झाली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आणि जे अहमचं स्फुरण झालं एकदा, ज्या क्षणी अहमचं स्फुरण होईल, आता ते तो आरंभ बिंदू सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा, अनादी आहे कारण ते, त्या क्षणापासून हे सर्वस्वी संपूर्ण विश्व द्वैताधीन झालं, हे लक्षात ठेवा. अहमचं स्फुरण ज्या क्षणी आत्म्याला झालं, वृत्तीरूप अहमचं स्फुरण झालं, त्याच्या आधी वृत्तीरूप स्फुरण नसतं. वृत्तीरूप अहमचं स्फुरण, वृत्ती आली म्हणजे द्वैत आलं, म्हणजे त्याच्यात तिन्ही गुण आले, हे लक्षात ठेवा. एक साधं काही नाहीये जग, तरी सुद्धा वृत्तीचाच विषय घ्या आता तुम्ही. अहमचं स्फुरण झालं, तिच्यातही तिन्ही गुण आले, सत्वगुण आला, रजोगुण आला, तमोगुण. तिनं अहमचं ज्ञान करून दिलंय, तिथं सत्वगुण आहे. सत्वम प्रकाशक हा, रज हा आवरणात्मक, तम आवरणात्मक असतो. ज्यावेळेस स्फुरण होणार नाही किंवा काही निद्रा आलस्य वगैरे निर्माण होईल किंवा त्या वृत्तीवर झाकण पडेल, तर तिथं तम गुण काम करेल तिचा. आणि रजो रागात्मकम विद्धी, प्रेरणा किंवा काम जे आहे ते म्हणजे रजोगुण आहे. तर अशा प्रकारे ज्या क्षणी अहमची वृत्ती स्फुरली, त्या क्षणापासून गुणाच्या स्वाधीन हे संपूर्ण जगतला किंवा आत्मा गुणाच्या स्वाधीन होऊन राखतो. आणि एकदा तो गुणाच्या स्वाधीन तो आत्मा झाला की मग तो त्याच्याप्रमाणेच चालतो. म्हणून त्यांनी महापूर असा शब्द प्रयोग केला की गुणाचे नि वर्ष काय, गुणघनाचे नि वृष्टी भरे, गुणरूपी घन, गुणरूपी मेघ, त्याच्या वृष्टीने भरली मोहाचे नि महापुरे, मोहाची महापूर भरली जातात. आणि मग घेऊनही जात नगरे यमनियमांची, अशी स्थिती होती. मग जे द्वेषाचं आवर्ती दाटत, मच्छराचे वळसे पडत, माझी प्रमदादी तळबंद महामीन, त्या माया नदीचा हा प्रवाह आहे. याच्यात पाणी कोणतंही गुणांचं, त्रिगुणांचं पाणी आहे, महामायाचं आहे. मग तिथं काय होतं, त्यांच्या त्या गुणांचा जो महापूर आला त्यानं काय होतं ते सांगितलं त्यांनी की मग काय, द्वेषाचे आवर्ती दाटत, की जागोजागी द्वेषाचे भोवरे निर्माण होतात. आवर्ती दाटत म्हणजे द्वेषाचे भोवरे. मी मगाशीच म्हटलं की आकर्षण काय आणि तिरस्कार काय, हे दोन्ही कामं या तिन्ही गुणांचीच आहे, लक्षात ठेवा. कळलं का? काही काही गोष्टी इतक्या म्हणजे आश्चर्यकारक आहेत की एखादी गोष्ट एखाद्याला सुखात्मक वाटेल, तीच एखाद्याला दुःखात्मक वाटेल. हे दोन्ही त्रिगुणी गुणामुळेच आहे. त्या वस्तूच्या ठिकाणी असलेल्या गुणांच्यामुळेच कोणाला कोणता गुण भावला हा महत्वाचा मुद्दा आहे. जसं प्रापंचिक माणूस धन जवळ करेल का, त्याला ती सुखात्मक वाटेल. तो मुमुक्षू त्याग करेल. दोघांचा एकच आहे, उद्देश एकच आहे, हे लक्षात ठेवा. प्रापंचिक माणूस पैसा जवळ का करतो, सुखासाठी. हा पैसा का सोडतो, सुखासाठी सोडतो, हे लक्षात ठेवा. उद्देश एकच आहे, वस्तू एकच आहे, पण दोन गुणांच्या भिन्नतेमुळे कार्य फक्त भिन्न झाल्यासारखं दिसतं. म्हणजे मुमुक्षु त्याग करेल, प्रापंचिक जवळ करेल, पण स्थिती एकच. तेच महत्वाचे. जे द्वेषाचं आवर्ती दाटत, मग काय होतं, मच्छराचे वळसे पडतात. त्याला वळसे जे पडतात, वळण, ते मच्छराचे पडतात म्हणाले. आणि माझी प्रमदादी तळपत, त्यात बुद्धिपुरस्सर शास्त्राच्या विरुद्ध वागणं, प्रमाद. आणि सर्वात महत्वाचं सनत सुजातीय नावाचं प्रकरण आहे महाभारतामध्ये, सुनत सुजातीय. त्याच्यात असं म्हटलंय की सनत सुजातीय ऐकत असताना एकदा तरी मृत्यूचं दर्शन होतं माणसाला. त्याचा मृत्यू काय आहे, तर प्रमादो वै मृत्यू, हे मृत्यू आहे. म्हणजे चूक होणं हाच मृत्यू आहे. प्रमाद, कुठलीही चूक केली तुम्ही, हाच मृत्यू त्याच्यामध्ये. तर तसं म्हणाले, माझी प्रमदादी तळपत महामीन, याच्यात प्रमादरूपी महामीन तळपत राहतात. या नदीमध्ये महामीन कोण आहे, तर आपल्याच प्रमदा वगैरे. प्रमदा म्हणजे स्त्री असाही अर्थ होतो, किंवा यांनी शास्त्राच्या विरुद्ध वागणं असं यांनी केलं, प्रमाद असा अर्थ केला. म्हणजे जे शास्त्राने सांगितलं,
प्रमदा म्हटलं तर स्त्री होते. प्रमाद म्हणजे अपराध किंवा दोष, चूक चूक असा अर्थ आहे. तर इथं वस्तुतः प्रमदादी तळमताची मूळ मूळ ओवीमध्ये प्रमदा असा शब्द आहे. त्याचा अर्थ स्त्री वगैरे, स्त्री मध्य वगैरे हे सगळं आलं. पण तसं तर ते न करता त्याच्यातला त्यांनी फक्त भाव घेतलाय की शास्त्रविरुद्ध वागणं, हा यांनी अर्थ केलाय. गुढार्थ दीपिकावाल्यांनी काय केलं की ती मूळ शब्दाचा तसा अर्थ न घेता त्यातला भाव घेतला. म्हणजे मुद्दामून शास्त्रविरुद्ध वागणं हे त्यातले महामीन आहेत, मोठं मत्स्य आहेत म्हणाले, अशा पद्धतीचं झालं. मग काय होतं, जे तर प्रपंचाची वळणे, कर्माकर्माचे ओभाणे, वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची, या माया नदीच्या प्रवाहात प्रपंचांची वळणी पडतात. पाप पुण्याची लोंढी येऊ लागतात. कर्माकर्माची ओभाणे, कर्म आणि अकर्म म्हणजे पाप पुण्य. अकर्म या शब्दाचा अर्थ इथला पूर्णपणे कर्म विरुद्ध सांगितलं, अधर्म या अर्थाने केलं. वरी तरताती ओसाणे, त्यावर सुखदुःखाचा केर कचरा, सुखदुःखाची केर कचरा, सुखदुःखाचा केर कचरा तरायला लागतो. नदी रूपक दिल्यामुळे हे सगळं वापरले त्यांनी. रतीची या बेटा, आदळणी कामाची या लाटा, जे तर जीवफेन लंगाटा संघाटा सैद दिसे. म्हणलं याच्यात काय विषय सुखाच्या बेटावर कामाच्या लाटा दिसू लागतात. म्हणजे विषय सुख बेट आहे, तिथं बेट कोणते तर विषय सुख हे बेट आहे, त्याच्यावरच्या लाटा म्हणजे काम सुख आहे. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, संपूर्ण जीवरूपी फेस त्याला संपत्तीला दिसतो, साध्याला दिसू लागतो. काय जीवत्व जे आहे हे प्रातिभासिक आहे, म्हणून फेसाचा दृष्टांत दिला ज्ञानोबा यांनी. जीव प्रातिभासिक नाही, जीवत्व प्रातिभासिक आहे, हे लक्षात ठेवा. आत्मा नित्य आहे ना, त्यामुळे तो प्रातिभासिक नाही, तो पारमार्थिकच आहे. पण त्याच्या ठिकाणी जे जीवत्व लादलं तुम्ही ते काय आहे, प्रातिभासिक आहे. म्हणून त्याचा फेसाचा फेस कसा प्रातिभासिक असतो. फेस हा त्या पाण्यापासून वेगळाही नाही आणि एकही नाही, असं दोन्ही आहे ते. म्हणून त्याला ते दृष्टांत त्यांनी दिला. असं म्हणाले. मग उदयस्ताचे अहंकाराची या तळिया, वरी मदत्रयाची या उकळिया, जेत विषयोर मी ज्या आकळिया उल्लाळ घेती. शिवाय पुन्हा अहंकाराचा हेलका वेत त्याच्यात. जीवाला मधून मधून आपला अहंकार आठवायला लागतो. मग त्या अहंकाराला कारण धन, विद्या, रूप वगैरे हे. म्हणून म्हणाले वरी मदत्रयाची या उकळ्या, म्हणजे धनाचा मध, विद्येचा मध आणि सामर्थ्याचा मध. मदत्रय म्हणजे माणसाला 3 मध असतात. धनाचा मध असतो, विद्येचा मध असतो आणि सामर्थ्याचा, शक्ती. ते आहे का नाही संस्कृत सुभाषित, ज्ञानाय दानाय च रक्षणाय, ज्ञानाय दानाय च रक्षणाय, कलस्य साधोर विपरीत विद्या विवादाय, धनम मदाय, शक्ती परेशाम परिपीडनाय, खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. सज्जन आणि दुष्टाचा विवेचन करत असताना दुष्टाला विद्या असली आणि सज्जनाला विद्या असली. तर दुष्टाला विद्या असली तर विद्या विवाद आहे, ते वाद करत फिरतो, विद्या विवाद आहे. धनम मद आहे, धन आहे ते मत दाखवत होते. आणि शक्ती परेशान परिपीडन आहे, त्याच्या अंगात जर ताकद असेल तर दुसऱ्याला त्रास देण्यासाठी होतं. आणि हे झालं खलस्य, हे सगळं दुष्टाचं. साधो हो विपरीतम येतात, याच्या विरुद्ध साधूच असतं. काय, विद्या ज्ञानाय, धनम दानाय आणि शक्ती रक्षणाय, दुसऱ्यांच्या रक्षणासाठी असते. तर हे विद्या म्हणजे हे मदत्रय आहेत. या मदत्रयांचा विचार केला तर म्हणाले बरे मदत्रयाच्या उकळ्या, त्याच्या उकळे येतात म्हणाले या मदत्रयाची. आणि मग त्या उकळीतून उठतं काय, निर्माण काय होतं तर विषयाच्या मोठमोठ्या उर्मी उठतात. जेव्हा जे तर विषयावर मी जे आकळी उल्लाळ घेते ते कल्लोळ उडायला लागतात, विषय उर्मी होते, विषयाचे उंच उंच लाटा उठतात. आणि मग उदयास्ताचे लोंढे, पाडित जन्म मृत्यूची तोंडे, जे तर पंचभौताची बुडवली होत जाते. सूर्योदय आणि सूर्यास्त यांचा एकामागून येणारा लोट, एक सूर्योदय झाला दुसरा, त्याच्यामध्ये काय होतं तर तुमच्या जन्म मृत्यूची तुम्ही पुढली गोफण करत राहता. म्हणजे दिवस आणि रात्र काय करता याच्यानंतर. सूर्योदय सूर्यास्ताचा लोट म्हणजे याचा अर्थ दिवस रात्राचा विषय केला. ते काय करतात तर म्हणाले उदयास्ताचे लोंढे, पाडित जन्म मृत्यूचे तोंडे, येणारे जन्म मृत्यूचे सगळे मार्ग तुम्ही रोज तुमच्या त्या कर्मानी, या विषय वाचण्याच्या यांनी तुम्ही ते करत बसता म्हणाले, पाडता मोठे मोठे. आणि तर मग
कितीतरी पंचभौतिक बुडविणे होती आणि जाती, आणि दररोजच्या दररोज काही पंचभौतिक शरीरे येतात, काही पंचभौतिक शरीरे जातात. म्हणजे नित्यच मृत्यू आणि नित्यच जन्म आणि हे चाललेलं असतं, आहे की नाही. सम्मोह विभ्रम मासे गिळित धैर्याचे आमिषे ते देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. याच्यात पुन्हा अजून म्हणले संभ्रम आणि विभ्रमाचे छोटे छोटे मासे आहेत. संभ्रम, संदेह, विभ्रम म्हणजे अजून उलटा भ्रम, म्हणजे जे नाही ते समजून पुन्हा अजून जास्त, म्हणजे भ्रमात अजून भ्रम, आधीच भ्रमिष्ट आणि त्यात पुन्हा अजून भ्रम झाला, असं जे आहे की नाही. म्हणजे तसं ते झालेलं ते. तर गिळित धैर्य ते काय करतात, धैर्याचे आमिषे गिळतात. धैर्याला गिळतात. माणसाचं धैर्य टिकू देत नाहीत ते. परमार्थाला लागणारं जे धैर्य आहे ते समूह विभ्रम आपल्याला हे करायला लागतं. म्हणे ते तर देवडे भोवत वळसे, अज्ञानाचे काय लाकडे वळसे फिरत असतात, ओंडके फिरतात म्हणाले ते. अज्ञानाचे भ्रांतीचे नि खडोळे रेवले आस्थेचे वगाळे, रजोगुणाचे नि खळाळे स्वयं स्वर्गू गाजे, आणि देहादी विषय सत्य आहेत ही अविद्या भ्रांती. अविद्या म्हणजे काय, देहादी विषय सत्य वाटणं म्हणजेच अविद्या. देह सत्य वाटलं की अविद्या झाली, हे लक्षात. ती काय करते, त्याच्यामुळे पाणी गडूळ होतं त्या भ्रांतीमुळं, आणि त्यामुळे विषय सुखाच्या आस्थेचा गा खाली बसल्यामुळं रजोगुणाचा खळखळाट वाचतो, आणि मग माणसं स्वर्गापर्यंत देह खरा असं वाटून स्वर्गामध्ये आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून स्वर्गाचा विचार करत बसतात. अशा प्रकारे यांनी ही सगळी मम माया दुरत्ते या म्हटले. नदी मूळ तरुण जाणं अवघड आहे म्हणून तिला नदीचं रूपक ज्ञानोबा यांनी बरोबर दिलं. हे सगळं रजोगुणाचा भाग आहे. हे सगळं जे आहे ते रजोगुणाचं. सत्वम प्रकाशक हा, सत्वगुणाचं तेवढं नाही, काय कार्य जे आहे ते सत्वगुणात होत नाही आणि तमोगुणातही होत नाही. सगळं कार्य रजोगुणात होतं, हे लक्षात ठेवा. कारण सत्वगुण हे प्रकाशक आहे, फक्त ज्ञान देणारा प्रकाश आहे. आणि तमोगुणामध्ये काय होतं की माणसं झोप म्हणजे तमोगुण आहे. आपण रागीट माणसाला तामस म्हणतो, रागीट आला तामसी म्हणतो, पण रागीट माणूस आला तामसी म्हणणं चूक आहे. तमोगुणाचं काम काय आहे, पडदा घालणे, आवरण घालणे, आवरणात्मक तमहा. आलं का? आळस, आळस म्हणजे आळस नुसतं नाही, पूर्ण झोप म्हणजे हे निद्रालस्य, हे सगळं तमोगुण आहे. म्हणून हे सगळं रजोगुणाचा विषय आहे म्हणाले. हे इथे होतं स्वर्गू गाजे, स्वर्गापर्यंत चालतं. आता इथून पुढे तमाचं सांगितलं, ते आपण उद्या पाहू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.